नमस्कार, मी ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे अगदी झटपट होणारी चिकन दम बिर्याणी। चला तर मग सुरू करूया। चिकन बिर्याणीची सुरुवात आपण कांदा तळण्यापासून करणार आहोत आणि बिर्याणीसाठी कांदा तर कुरकुरीत हवा आहे। त्यासाठी इथे मी 4 मोठ्या आकाराचे कांदे असे पातळ स्लाइसमध्ये उभे चिरून घेतले आहेत। आणि आता इकडे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम झालं आहे। तेल अगदी कडकडीत गरम झाल्यानंतरच कांदा तेलामध्ये टाकायचा। तेल जर कडकडीत गरम झालं नसेल तर कांदा तेलकट होतो आणि नीट तळला जात नाही आणि कांदा तळण्यासाठी वेळही खूप लागतो। तर गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि कांदा लालसर रंगावरती तळून घ्यायचा आहे। आता कांदा खरपूस झालेला आहे तर गॅस बंद करायचा आणि आपण हा तळलेला कांदा एका प्लेटमध्ये काढून घेतो। यानंतर आपण मॅरिनेशनची तयारी करणार आहोत। तर इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे। तर यामध्ये बाकीचं साहित्य घालूया। तर इथे मी 250 ग्रॅम ताजं दही घेतलं आहे। दही आंबट नसावं, दही ताजंच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी इथे काही खडे मसाले घेतले आहेत। दालचिनी, लवंग, वेलदोडे, काळे मिरे, स्टार फूल आणि जावेत्री हे सगळं आपण घालून घेऊया। याच्यानंतर काही पावडर मसाले घेतले आहेत। याच्यामध्ये धने पावडर, हळद, चवीपुरतं मीठ, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला। 2 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतल्या आहेत। 2 चमचे आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं सुद्धा आपल्याला इथे घालायची आहेत। पुदिन्याची पानं चिरायची नाहीयेत, अख्खी पानं टाकायची। त्याच्यानंतर 2 चमचे तूप घालायचं। तुपाच्या ऐवजी तुम्ही कांदा तळून राहिलेलं तेल सुद्धा घालू शकता। त्याच्यानंतर तळलेला कांदा घालायचा आहे आणि आता हे सगळं साहित्य आपण चिकनला लावून घ्यायचं आहे। तुमची जर बिर्याणी कोरडी होत असेल तर याच्यामध्ये तुम्ही दही वाढवू शकता। 1 किलो चिकनसाठी मी इथे 250 ग्रॅम दही घातलंय, तर तुम्ही 300 ते 350 ग्रॅम दही घालू शकता। त्याच्यामुळे बिर्याणी तुमची कोरडी होणार नाहीये आणि चांगली टेस्टही येईल। तर इथे मी सगळं साहित्य चिकनला लावून घेतलं आहे। तर याला कमीत कमी 1 तास आणि जास्तीत जास्त 2 ते 2.5 तास आपण मुरवत ठेवूया। तर झाकण ठेवून मी याला 1 तास मुरवत ठेवणार आहे। 1 तासानंतर आपल्याला बिर्याणीचा भात बनवायचा आहे। त्यासाठी ते पाणी उकळत ठेवले। त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ घालते, 1 चमचा जिरे आणि काही खडे मसाले घालणार आहोत। त्याच्यामध्ये 1 स्टार फूल, 4-5 लवंग, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 5-6 काळे मिरे आणि 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे। आणि याच्यामध्ये आपण अर्धा लिंबाचा रस घालणार आहोत। तर जिरे आणि खड्या मसाल्यांमुळे पाण्याचा रंग पिवळसर झालाय, तर लिंबू टाकल्यामुळे आपला भात पांढरा शुभ्र होतो। आणि आता तुम्ही बघू शकता आपण लिंबू घातलाय, त्याच्यामुळे आपला पाण्याचा रंग पूर्वीसारखा स्वच्छ झालाय। त्यामुळे लिंबू नक्की टाका। तर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला लांब दाण्याचा जुना बासमती तांदूळ घातला आहे। तर तांदूळ मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून 1 अर्धा तास भिजत ठेवला होता। तर भात आपल्याला फक्त 80% शिजवून घ्यायचा आहे। हाय फ्लेमवरती आपला 5-6 मिनिटांमध्ये भात तयार होईल। गॅस मोठाच ठेवायचा आहे, त्याच्यामुळे भात आपला लगेच उकळला जाईल। तर एकदा चेक करून घेऊया। असा तांदूळ मधून तुटतोय म्हणजे आपला भात तयार झालेला आहे। आता आपण हा भात पाण्यामधून निथळून घ्यायचा आहे। एका चाळणीमध्ये भात सगळा काढून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे पाणी निथळेल। यानंतर आपण बिर्याणीला दम देण्यासाठी मॅरिनेशन केलेलं चिकन गॅसवरती ठेवायचं आहे। त्या अगोदर मी यातलं अर्ध चिकन काढून बाजूला ठेवलं आहे। तर याच्यामध्ये आपण चिरलेली बारीक कोथिंबीर घालणार आहोत। त्याच्यानंतर काही पुदिन्याची पानं, तळलेला कांदा आणि तळलेले काजू घालून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपण तयार करून घेतलेला
भात याच्यावरती पसरवून घालणार आहोत। तर इथे मी 2 लेअरमध्ये बिर्याणीला लेअर देते। तर इथे आपण भात पसरवून घेऊया। भात पसरल्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे मी तूप घालते आणि फूड कलरच्या ऐवजी तुम्ही हळदीचं पाणी टाकू शकता। मी इथे हळदीचं पाणी घालते। याच्यानंतर याच्यावरती आपण काढून ठेवलेलं चिकन घालून घेणार आहोत। चिकन सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे हा चिकनचा सगळा मसाला भाताला व्यवस्थित लागेल। आता याच्यानंतर अगोदर केल्याप्रमाणे सेम प्रोसेसमध्ये मी बिर्याणीला 2 लेअर देते, म्हणजे तळेला कांदा, कोथिंबीर, पुदिना आणि काजू घालून आपण याच्यावरती सेम प्रकारे 2 लेअर लावून घेणार आहोत। त्याचबरोबर आपल्या या चिकन बिर्याणीला खूप छान असा दम लागण्यासाठी आपण एक गव्हाची घट्ट कणिक मळून घेणार आहोत आणि ती कणिक भांड्याच्या कडेने व्यवस्थित वरून लावायची आहे, जेणेकरून आपण बिर्याणीवरती जे झाकण ठेवणार आहोत ते झाकण खूप चांगलं बसेल आणि आतली हवा वाफ बाहेर येणार नाहीये। त्याच्यामुळे आपल्या बिर्याणीला खूप छान दम लागेल आणि चिकन ही खूप छान व्यवस्थित शिजेल। तर इथे मी लेअरिंग माझी झालेली आहे। आता वरून राहिलेली कोथिंबीर, पुदिना आणि काजू घालून घेते। लेअरिंग झाल्यानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गव्हाची घट्ट कणिक भांड्याच्या कडेवरती व्यवस्थित लावून घेणार आहे आणि याच्यावरती याचं झाकण व्यवस्थित दाबून बसवून घेणार आहे। त्याच्यामुळे वाफ बाहेर येणार नाही आणि आपल्या बिर्याणीला छान दम लागेल। तर तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि वरून असं दाबून झाकण बसवत आहे। तर बिर्याणीचं भांडं डायरेक्ट गॅसवरती न ठेवता तर इथे मी एक लोखंडी तवा घेतलेला आहे आणि तवा गरम करून घेतला आहे। तर बिर्याणीचं आपलं भांडं या तव्यावरती ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवरती 20 ते 30 मिनिटं बिर्याणीला दम द्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी छान तयार झालेली आहे। तर सर्व करूया। आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।